गोदावरी नदीच्या पाणी पात्रामध्ये वाढ झाल्यानं 55,775 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। निफाड सिन्नर राज्यमार्ग वाहतुकीसाठी सकाळपासून बंद ठेवण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। गेल्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तसेच नाशिक शहर असेल परिसर या ठिकाणी सततची संततधार आणि कधी मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे धरण साठ्यांमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने आता धरणांमधून विसर्ग सुरू केला आहे। गंगापूर धरण असेल, यानंतर नांदूर मधमेश्वर धरण असेल, नांदूर मधमेश्वर धरणातून हळूहळू हा विसर्ग वाढवण्यात आला असून सध्या 55,775 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नांदूर मधमेश्वर धरणाच्या परिसरातून जो सिन्नर निफाड महामार्ग आहे, राज्यमार्ग आहे, तो जातोय तो सध्या सकाळी 8 वाजेपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। कारण की गुडघाभर पाणी या महामार्गावर आहे आणि प्रशासनानं सतर्कता म्हणून या ठिकाणची वाहतूक दोन्ही बाजूची वाहतूक खरं तर बंद केलेली आहे। आणि या ठिकाणी पाणी हे आणखी वाढत असल्यामुळं जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत वाहनं वाहतुकीसाठी बंद असणार आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे। तथा गोदावरी नदी काठची जी गावं आहेत त्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा दिलाय। त्यामुळं या ठिकाणी या पुलावरनं वाहतूक करू नये, वाहतूक बंद ठेवावी असे आदेश प्रशासनाने दिले। मात्र नागरिकांची आता गर्दी देखील होते, वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळात हा मार्ग आता किती वेळ बंद राहतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण की जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, निफाड, नाशिक।